छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज या ठिकाणी अहमदनगरमध्ये सकल ओबीसी समाजाचा जो मेळावा होतो आहे त्या मेळाव्यासाठी आम्ही स्वतः इंदापूरवरून मी तुकाराम करे राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुका अध्यक्ष आमच्या शेकडो कार्यकर्त्यांबरोबर आम्ही आज या मेळाव्यासाठी आलेलो आहे। वास्तविक मागील 3-4 दिवसापूर्वी जो काय या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब यांनी जी काय घोषणा केली की मराठा समाजाला आम्ही सरसकट आरक्षण देऊ, हे अतिशय खरं तर चुकीचं आहे। कारण मुख्यमंत्री हे वास्तविक या राज्याचे प्रथम नागरिक आणि समस्त समाजाचे ते मुख्यमंत्री आहेत। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी जो मराठा समाजासाठीच काम करतात का काय असा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या मनामध्ये पडतोय। मला या ठिकाणी या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की या मंत्रिमंडळातील जे काही शिंदे साहेबांचे सहकारी आमच्या भुजबळ साहेबांचा राजीनामा मागत आहेत त्यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे की आम्ही सर्व ओबीसी समाज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा द्यावा अशी आमची विनंती आहे। कारण तुम्ही या ठिकाणी फक्त एका जातीचंच फक्त मराठा समाजाचंच हित पाहू नये, आमच्या समस्त गोरगरीब ओबीसी समाजाचं हित पाहावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो। ओबीसी सर्व। माझं नाव नमस्कार, माझं नाव छाया बबन नवले, मी बाराबलुतेदार महासंघा जिल्ह्याची महिला कार्याध्यक्ष आहे। आज आपण पाहत आहोत आज तिथीला जे मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे माननीय शिंदे साहेबांनी जी ओबीसींच्या प्रति भूमिका मांडली, जे मराठ्यांना त्यांनी आरक्षण देऊन जे ओबीसीवर जो अन्याय केला त्याच्या आम्ही एकदम विरुद्ध आहोत आणि हे मुख्यमंत्री साहेब आणि तसेच त्यांचे सरकार यांना कळलं पाहिजे। आणि उरला प्रश्न आमच्या छगनराव भुजबळ साहेबांचा, तर ते आज गायत ते मंत्री नाही आहेत, आज त्यांचे खूप अनुभव आहेत। 1990 सालापासून ते ओबीसी समाजासाठी रात्रंदिवस झगडत आहे। हे सर्व जनतेने हे समस्त ओबीसीनी म्हणजे ओबीसीमध्ये 345 जाती जमाती आहेत, त्यात भटके विमुक्त विविध प्रकारचे समाज त्या तिथं आहे आणि साहेबांनी कधीही पक्षपात केला नाही। पण आता मुख्यमंत्री साहेबांना बघून मला असं वाटतंय आणि माझ्या पूर्ण ओबीसी बांधवांना असं वाटतंय की मुख्यमंत्री साहेबांचा कल हा फक्त मराठा समाजाप्रती आहे आणि हा आमच्या प्रती नाही आहे आणि हा आमच्यावर सर्वात मोठा झालेला अन्याय आहे। हा अन्याय प्रत्येक ओबीसी बांधव हा कायम इथून पुढं लक्षात ठेवल आणि हा इतिहासात झालेला हा ऐतिहासिक निर्णय जो म्हणतात ना, ह्यांचे सगळे निर्णय पहाटे होतात, जे माणसं झोपीत असतात तेव्हाच ह्यांचे निर्णय होतात। म्हणजे हे कोणाला कळूनच देत नाही। हे असं झालं आहे की सरकार ह्यांचं मराठ्यांचा जावाई यांचा आणि प्रत्येक गोष्ट यांची। ओबीसी कशासाठी आहे? आज तुम्हाला मतदान करताना ओबीसीचं जवळजवळ 75% ओबीसी तुम्हाला मतदान करतात, हे मुख्यमंत्री साहेबांनी लक्षात ठेवलं पाहिजे। आणि त्यांच्या ज्या मंत्रिमंडळातले काही नेते आहे जे आमच्या साहेबावर विविध प्रकारचे आरोप करता, का तुम्ही आरोप करता? जेव्हा तुम्ही मराठ्यांसोबत अंधारात उभे राहता हे त्यावेळेस तुम्हाला हे कळत नाही का? तुम्ही का त्यांना साथ देता? हा प्रश्न ओबीसींचा पण आहे। ओबीसी जेवढे आहेत, मराठा जेवढे आहेत तेवढे ओबीसी पण आहेत आणि मुख्यमंत्री साहेबांनी कोणताही भेदभाव न करता आमच्या ओबीसीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय न करता मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावी ही माझी आणि सर्व समाज बांधवांची विनंती। आज जे मंत्रिमंडळातले काही समाजकंटक नेते आहेत ते भुजबळ साहेबांना जे राजीनामा मागता, पण आमचं सर्व ओबीसी बांधव म्हणजे 345 जातीच्या माणसांचं एकच म्हणणं आहे की साहेबांनी म्हणजे ज्यांनी आमच्या साहेबांना राजीनामा मांडला त्यांनीच आपलं जे मुख्यमंत्री साहेब आहे त्यांना प्रथमतः राजीनामा मागावा, त्यानंतर त्यांनी आमच्या साहेबांना राजीनामा मागायचा। सर्व ओबीसी सर्व तुम आगे